2024च्या कर्जमाफी संदर्भात सरकारसमोर काही ठोस आकडेवारी आलेली आहे. मग याचा नक्की अर्थ काय होतोय आणि पुढे काय घडणार आहे? चला हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा आकडा जो समोर आलाय तो म्हणजे हा. बँकांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्या राज्यात जवळपास 24,73,000 शेतकरी थकबाकीदार आहेत. हा आकडाच खूप काही सांगून जातोय. आणि या सगळ्या शेतकऱ्यांवर मिळून एकूण कर्ज किती आहे माहितीये? तर हा आकडा आहे तब्बल 35,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. हो, बरोबर ऐकलत. यात लहान आणि मध्यम मुदतीच्या पीक कर्जांचा समावेश आहे. बरं, मग सरकार एवढी मोठी आणि खरं तर गुंतागुंतीची प्रक्रिया नक्की कशी हाताळणार आहे? तर माहिती गोळा करण्यापासून ते नियम ठरवण्यापर्यंत हे काम 2 वेगवेगळ्या समित्या करत आहेत. ही प्रक्रिया आहे ना, ती 2 भागांमध्ये विभागलेली आहे असं समजा. एका बाजूला राज्यस्तरीय बँकर समितीने आकडे गोळा केलेत, म्हणजे किती शेतकरी थकबाकीदार आहेत हे सांगितलंय. आणि दुसऱ्या बाजूला जास्त महत्त्वाचं काम परदेशी समिती करणार आहे, ती म्हणजे कर्जमाफी कशी करायची, त्याचे नियम आणि अटी काय असतील हे ठरवण्याचं. चला आता जरा हे बघूया की या अधिकृत आकड्यांमध्ये नक्की कोण कोण येतंय. तर बघा, यातला जो मुख्य गट आहे तो म्हणजे जवळपास 25 लाख शेतकरी जे सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार म्हणून ओळखले गेले आहेत. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाहीये. या व्यतिरिक्त 2015 ते 2017 मधल्या कर्जमाफी योजनेतून बाकी राहिलेले सुमारे 5.25 लाख शेतकरी अजूनही आहेत आणि त्यांची नोंद वेगळी ठेवण्यात आली आहे. आता हा प्रश्न जरी अख्ख्या राज्याचा असला तरी मिळालेल्या डेटानुसार काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती जास्त गंभीर आहे. विशेषतः नाशिक आणि सोलापूर इथे थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यांच्या पाठोपाठ अकोला आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा नंबर लागतो. ठीक आहे, आकडेवारी आली, समित्या काम करतायत, पण आता पुढे काय? निर्णय कधी होणार ते पाहूया. तर असं अपेक्षित आहे की परदेशी समिती आपला अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारला सादर करेल आणि एकदा का तो अहवाल आला की त्यानंतर लगेचच सरकार अंतिम शासन निर्णय म्हणजेच आपला GR जाहीर करेल. आणि ही वेळ खूप महत्त्वाची आहे. का? कारण खरीप हंगाम तोंडावर आलाय. पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल सगळं चित्र स्पष्ट होणं गरजेचं आहे. म्हणूनच या निर्णयाची सगळ्यांना तातडीने अपेक्षा आहे. ह्या सगळ्यानंतर एक सगळ्यात मोठा प्रश्न मात्र तसाच उरतो, ज्याचं उत्तर अजूनही कोणाकडे नाहीये. म्हणजे बघा, कळीचा मुद्दा हा आहे की डेटा तर आपल्या समोर आहे, पण अंतिम धोरण काय असणार? कर्जमाफी कशी होणार? कोणाला मिळणार? हे सगळं त्या परदेशी समितीच्या अहवालानंतर आणि सरकारी GR आल्यानंतरच ठरणार आहे. आणि मग आपण येतो त्या शेवटच्या आणि कळीच्या मुद्द्यावर. सरकारने जाहीर केलेल्या यादीतल्या सगळ्याच्या सगळ्या 24.73 लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेल का? की सरकार काहीतरी नियम, काहीतरी अटी लावून यातले काही शेतकरी वगळणार आहे? या एकाच प्रश्नाच्या उत्तराची आज लाखो शेतकरी वाट बघत आहेत. अशाच महत्त्वाच्या आणि नवीन अपडेटसाठी, त्याचबरोबर सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी आपल्या योजना दरबार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.